म्युच्युअल फंड EVMने 80 लाख करोडचा टप्पा पार केलेला आहे. तर हा टप्पा असाच पार झालेला आहे का? EVM सर्वांना माहीत असेल, असेट अंडर मॅनेजमेंट. तर हा आकडा आपल्याला जवळजवळ 80 लाख करोडचा पार होताना दिसतोय. तर हा आकडा का पार होतोय? तर प्रत्येक जण मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत चाललेला आहे. SIP इनफ्लो आपल्याला वाढताना दिसत आहे, त्याच्यामुळे हा आकडा आपल्याला वाढताना दिसतोय. हे बघा, प्रत्येकजण बँकेमध्ये FD करतो काही परताव्यासाठी, पण आता लोकांना पण कळून चुकलेलं आहे की मी जर लॉंग टर्ममध्ये बँकेमध्ये जर FD केली तर मला पाहिजे तसा परतावा मिळत नाही आहे. पण तेच पैसे मी जर म्युच्युअल फंडमध्ये जर लावले तर चांगला परतावा मला म्युच्युअल फंड देत आहे. त्यामुळे प्रत्येकजण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत चाललेला आहे. आणि प्रत्येक महिन्याला आपण बघतोय की SIPचं कॉन्ट्रिब्युशन आपल्याला वाढताना दिसतंय. मी तुम्हाला ते आकडे पण सांगत असतो, ते आपल्याला नेहमीच वाढताना दिसत आहे प्रत्येक महिन्याला. तर मग बघा, प्रत्येकजण मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत चाललेलं आहे. कशासाठी? तर चांगल्या रिटर्नसाठी. याकडे आपण बघितले पाहिजे. याच्यावरून आपल्याला काय समजतं की प्रत्येकजण मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत चाललेलं आहे चांगल्या परताव्यासाठी. तुम्ही पण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता का? याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीचा फंड निवडलेला आहे याचं पण उत्तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की द्यायचं आहे.